त्या काळी इस्रायलवर राजा साऊल राज्य करत होता. पण एक दिवस देवाचा आत्मा त्याच्यापासून दूर गेला आणि परमेश्वराने ठरवलं की तो आपल्या मनासारखा, आपल्या हृदयाजवळ असणारा एक राजा निवडेल. संदेष्टा सॅम्युएल देवाच्या आज्ञेने येशीच्या घरी गेला. एक एक करून उंच, बलवान, देखणे पुत्र त्याच्या समोर उभे राहिले. पण परमेश्वराचा आवाज पुन्हा आला, मनुष्य बाह्य रूप पाहतो, पण मी हृदय पाहतो. शेवटी एक साधा, मेंढ्या राखणारा मुलगा बोलावला गेला, दावीद. धुळीत माखलेला, पण डोळ्यांत तेज असलेला. त्या क्षणी त्याच्या डोक्यावर अभिषेकाचं तेल ओतलं गेलं आणि देवाचा आत्मा त्याच्यावर सामर्थ्याने उतरला. आकाशाने जणू साक्ष दिली की हा मुलगा केवळ मेंढपाळ नाही, तर देवाच्या योजनेतील एक निवडलेला सेवक आहे. काळ पुढे सरकला आणि युद्धाची वेळ आली. रणांगणावर एक महाकाय योद्धा गोलायत गरजत उभा होता. त्याच्या प्रत्येक शब्दाने पृथ्वी हादरायची आणि इस्रायलचं सैन्य भीतीने मागे सरकायचं. त्याच वेळी दावीद आपल्या भावांसाठी अन्न घेऊन तिथे आला. त्याच्या भावाने रागाने त्याला परत जाण्यास सांगितलं, पण दावीदच्या अंतःकरणात देवासाठी जळणारी ज्वाला होती. तो म्हणाला, हा कोण आहे जो जिवंत देवाच्या सैन्याला आव्हान देतो? त्याला साऊल राजासमोर नेण्यात आलं आणि त्याने निर्भयपणे सांगितलं, महाराज, तुमचा सेवक घाबरणार नाही. मी मेंढ्या राखताना सिंह आणि अस्वल यांना हरवलं आहे, आणि ज्या देवाने मला त्यांच्या पंजातून वाचवलं तोच मला या गोलायतपासून वाचवेल. साऊलने त्याला आपलं कवच दिलं, पण दावीद ते घालून चालू शकला नाही. त्याने ते बाजूला ठेवलं, कारण त्याचा विश्वास शस्त्रांवर नव्हता, तर सर्व शक्तिमान देवावर होता. हातात एक गोफण आणि काही दगड घेऊन तो रणांगणात उतरला. गोलायतने त्याची थट्टा केली, पण दावीद धैर्याने पुढे गेला आणि कर्जला, तू तलवार आणि भाला घेऊन येतोस, पण मी परमेश्वराच्या नावाने येतो. आजचा दिवस त्याची महिमा प्रकट करेल. तो धावत पुढे गेला. गोफण फिरवली आणि एक दगड विजेसारखा सुटला. तो थेट गोलायतच्या कपाळावर आदळला आणि तो महाकाय योद्धा जमिनीवर कोसळला. त्या क्षणी रणांगणात देवाची महिमा प्रकट झाली आणि एक मेंढपाळ मुलगा विजयाचा चिन्ह बनला. त्या दिवसानंतर दावीदचं नाव सर्वत्र घुमू लागलं, पण त्या गौरवामुळे साऊलच्या मनात मत्सर निर्माण झाला आणि त्याने दावीदचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. या कठीण काळात दावीदला योनाथानसारखा मित्र मिळाला. एक असा मित्र ज्याचं प्रेम स्वार्थरहित, पवित्र आणि देवाच्या साक्षीने बांधलेलं होतं. त्याने आपल्या राजकीय हक्कांपेक्षा दावीदच्या जीवनाला अधिक महत्त्व दिलं आणि त्याला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. दावीद अनेक वर्ष डोंगरात, गुहांमध्ये राहिला, पण त्या एकांतात तो कधीच एकटा नव्हता. परमेश्वर त्याचा आश्रय, त्याचा किल्ला, त्याचा मेंढपाळ होता. त्याच्या अश्रूंमधून स्तुती उमलली, त्याच्या वेदनांतून स्तोत्र जन्माला आली. तो वीणा वाजवत देवाची महिमा गात राहिला. प्रभू माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडणार नाही. एक दिवस अशी वेळ आली की साऊल त्याच्या हातात होता. तरीही दावीदने त्याला इजा केली नाही, कारण त्याच्या अंतःकरणात देवाची भीती आणि आदर होता. तो जाणून होता की परमेश्वराने ज्याला अभिषिक्त केलं आहे त्याच्यावर हात उचलणं म्हणजे देवाच्या योजनेला स्पर्श करणं होय. काळाच्या प्रवाहात एक दिवस युद्धात साऊल आणि योनाथान पडले. ही बातमी ऐकून दावीदचं हृदय तुटलं. त्याने अश्रूंनी त्यांच्या स्मृतीला वंदन केलं आणि एक करुण पण गौरवपूर्ण शोकगीत लिहिलं, ज्यात त्याने त्यांच्या शौर्याची आणि मैत्रीची स्तुती केली. Upon the high places, how are the mighty fallen? How are the mighty fallen? How are the mighty fallen?
in the midst of battle. नंतर दावीद इस्रायलचा राजा बनला. त्याने यरूशलेम जिंकली, देवाची उपासना पुन्हा प्रस्थापित केली आणि आपल्या संपूर्ण हृदयाने परमेश्वराची स्तुती केली. त्याच्या राज्यात देवाची उपस्थिती जणू स्पंदत होती. तो फक्त एक राजा नव्हता, तर देवाचा उपासक, एक कवी, एक योद्धा आणि एक नम्र सेवक होता. त्याच्या जीवनाचा शेवट जवळ आला तेव्हा त्याने आपला पुत्र सोलोमनला गादीवर बसवलं आणि शांतपणे या जगाचा निरोप घेतला. पण त्याची कथा इथे संपत नाही, कारण दावीदचं जीवन हे केवळ एका राजाचं चरित्र नव्हतं, तर ते देवावर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या एका